विद्यार्थ्यांना आपण इयत्ता 11वी विषय चिटणीसाची कार्यपद्धती ह्याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये घटक आहे कंपनीची स्थापना, उपघटक आहे कंपनीच्या स्थापनेची प्रस्तावना व कंपनी स्थापनेतील अवस्था याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर त्यामध्ये पहा, प्रस्तावना, कंपनीच्या स्थापनेची प्रस्तावना. आता कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. कंपनी ही अस्तित्वात येण्यासाठी कंपनी कायदा 2013च्या कायदेशीर तरतुदीची पूर्तता करावी लागते. मग कंपनीची स्थापना म्हणजेच कंपनीची नोंदणी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे करणे. आता कंपनीची जी काही नोंदणी करायची आहे ती नोंदणी अधिकाऱ्याकडे करणे. नोंदणी अधिकारी म्हणजे कंपनी कायद्यानुसार कंपनीची नोंदणी करणारा अधिकारी. कंपनी कायद्यानुसार जी व्यक्ती कंपनीची नोंदणी करते तिला कंपनी नोंदणी अधिकारी असे म्हटले जाते. मग कंपनीची नोंदणी ही त्या त्या राज्यामधील नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीची नोंदणी केली जाते. आता यामध्ये किमान प्रवर्तक संख्येनुसार कंपनीचे काही प्रकार आहेत. आता प्रवर्तक म्हणजे काय कंपनीमध्ये, तर कंपनी जी स्थापना केलेली आहे ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. यासाठी कंपनी स्थापन करावी लागते. मग ही कंपनी स्थापन करण्यासाठी अगोदर ज्या ज्या व्यक्तींनी यासाठी कष्ट केलेले आहेत, मेहनत घेतलेली आहे त्या व्यक्ती. मग आता ती व्यक्तीच म्हणजे कोण? प्रवर्तक. तिला काय म्हणतात? प्रवर्तक. मग कंपनी स्थापनेसाठी कामकाज करणारे व्यक्ती असतात त्या म्हणजे असतात प्रवर्तक. मग प्रवर्तक जे आहे ते कंपनीच्या स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असे म्हणतात. म्हणजेच कंपनीमध्ये कंपनी स्थापना करण्यासाठी काही आराखडा तयार करावा लागतो. अगोदर कल्पना करावी लागते की कंपनी कशी स्थापन करायची आहे याचा आराखडा तयार केला जातो. ती कल्पना मांडली जाते आणि मग या ठिकाणी कंपनीची स्थापना केली जाते. मग ही कल्पना मांडणे, आराखडा तयार करणे ही जी व्यक्ती आहे ती म्हणजेच असते प्रवर्तक. म्हणजे कंपनीच्या स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असे म्हणतात. मग कंपनी कायदा 2013 3 प्रमाणे किमान प्रवर्तक संख्येनुसार कंपनीचे 3 प्रकार आहेत. आता कोणकोणत्या कंपनीसाठी प्रवर्तक आवश्यक आहे किंवा कंपनीचे जे काही प्रकार आहेत त्यामध्ये किती प्रवर्तक आवश्यक आहे, तर त्यामध्ये पहिली आहे सार्वजनिक कंपनी. मग सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 प्रवर्तक. त्यानंतर दुसरी आहे खाजगी कंपनी. खाजगी कंपनीसाठी किमान 2 प्रवर्तक. आणि तिसरी आहे एक व्यक्ती कंपनी. एक व्यक्ती कंपनी म्हणजेच व्यक्तिगत व्यापार किंवा व्यवसाय एकच व्यक्तीची असणारी कंपनी, तिला म्हणतात एक व्यक्ती कंपनी. त्यामध्ये किमान एकच प्रवर्तक असतो. म्हणजे सार्वजनिक कंपनीमध्ये 7 प्रवर्तक, खाजगी कंपनीमध्ये 2 आणि एक व्यक्ती कंपनीमध्ये 1 प्रवर्तक अशी प्रवर्तकांची संख्या दिलेली आहे. त्यानंतर कंपनीच्या भांडवल संरचनेवर आधारित नोंदणीकृत कलम 3(2) नुसार पुढील प्रमाणे. आता या आकडा आहे भागाने मर्यादित कंपनी. आता अशा प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये भाग विक्री करून भांडवल उभारणी केली जाते. ह्यामध्ये भागाने मर्यादित कंपनी म्हणजे काय? यामध्ये भागांची विक्री केली जाते. भागांची विक्री करून भांडवल जमा केलं जातं. मग यामध्ये भागधारकाची जबाबदारी ही मर्यादित असते. त्याने जेवढे भाग घेतलेले आहे तेवढ्या भागापुरतीच फक्त त्याची जबाबदारी ही मर्यादित असते. ब आकडा आहे हमीने मर्यादित कंपन्या. आता यामध्ये कंपन्यांमध्ये सभासदाने ठराविक रक्कम कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी देऊ करणे किंवा देण्याची हमी घेतलेली असते. त्यानंतर क आकडा आहे अमर्यादित कंपनी. अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये सभासदांची जबाबदारी ही अमर्यादित असते आणि सभासद कंपनी विसर्जनाच्या वेळी सर्व कंपनीची देणी देण्यासंबंधी जबाबदार असतो. या ठिकाणी जो सभासद आहे
जो भागधारक आहे त्याची जबाबदारी ही अमर्यादित असते, कारण कंपनी विसर्जनाच्या वेळीसुद्धा त्याने रक्कम देण्याची हमी घेतलेली असते किंवा हमी दिलेली असते. अशा पद्धतीने कंपनीच्या भांडवल संरचनेवर आधारित असलेले या 3 कंपन्या आहेत: भागाने मर्यादित, हमीने मर्यादित आणि अमर्यादित कंपन्या. अशा प्रकारच्या 3 आहेत. त्यानंतर पुढे आहे कंपनी स्थापनेतील अवस्था. आता कंपनी स्थापनेतील ज्या अवस्था आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत. पहिली अवस्था आहे प्रवर्तन अवस्था, दुसरी कंपनीची नोंदणी अवस्था आणि तिसरी व्यवसाय प्रारंभ. अशी कंपनी स्थापन करण्यासाठी अशा ह्या 3 ज्या अवस्था आहेत, ह्या 3 अवस्था पूर्ण कराव्या लागतात कंपनीला, मग तरच कंपनीची स्थापना ही पूर्ण होते. मग त्यासाठी कंपनी कायदा 2013 कलम 3(1) नुसार कंपनी स्थापनेतील अटी व तरतुदी दिलेल्या आहेत. त्या अटी व तरतुदी त्यामध्ये एक आहे, पहिली अट आणि तरतूद आहे, कंपनी कोणत्याही कायदेशीर हेतूसाठी स्थापन केली पाहिजे. त्यासाठी कोणताही कायदेशीर हेतू असला पाहिजे. 2 नंबरची अट आहे, सार्वजनिक कंपनीसाठी किमान 7 व खाजगी कंपनीसाठी किमान 2, तर एक व्यक्ती कंपनीसाठी एका सभासदाची आवश्यकता असते. ही सुद्धा अट दिलेली आहे. 3 नंबरची आहे, सर्व प्रवर्तकांची नावे जी आहेत ती नावे घटनापत्रकात सभासद म्हणून नमूद केलेली असली पाहिजे किंवा केलेली असावीत. 4 नंबरची अट आहे, कंपनी कायदा 2013च्या सर्व तरतुदीचे पालन केले पाहिजे. मग प्रवर्तकांनी कंपनीच्या नोंदणी संदर्भामध्ये कंपनी कायदा 2013च्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदींचं पालन केलेलं असलं पाहिजे. अशी कंपनी कायदा 2013 कलम 3(1) नुसार कंपनी स्थापनेतील काही अटी दिलेल्या आहेत. त्यानंतर पुढे आहे, ह्या ज्या अटी आहेत त्या अटीतील पहिली अवस्था आहे ती म्हणजे प्रवर्तन अवस्था. आता आपण प्रवर्तन अवस्थेचा अभ्यास करणार आहोत. प्रवर्तन म्हणजे कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार कंपनी स्थापनेसाठी आवश्यक टप्पे पूर्ण करणे. प्रवर्तन म्हणजे काय की कंपनी कायदा 2013च्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार कंपनी स्थापनेसाठी ज्या आवश्यक टप्पे आहेत ते आवश्यक टप्पे पूर्ण करणे. त्यासाठी त्यामध्ये प्रवर्तक. आता प्रवर्तकाचा अर्थ दिलेला आहे. प्रवर्तक म्हणजे कोण, तर कंपनी प्रवर्तनाची म्हणजेच कंपनी स्थापनेची प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असे म्हणतात. मी सांगितलं की आराखडा तयार करणे, अगोदर मनामध्ये कल्पना आणणे, त्याचा आराखडा तयार करणे, आराखडा तयार केल्यानंतर तो वस्तुस्थितीमध्ये आणणे, त्यालाच ती जी आणण्याची प्रक्रिया जी व्यक्ती करते तिला प्रवर्तक असे म्हणतात. म्हणून कंपनी प्रवर्तनाची म्हणजेच कंपनी स्थापनेची प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असे म्हणतात. मग व्यक्ती, भागीदारी संस्था, कंपनी, मंडळ, संघ हे प्रवर्तक असू शकतात. यामध्ये व्यक्ती असतात, भागीदारी संस्था असते, कंपनी असते, मंडळ असते किंवा संघही असू शकते. मग कंपनी कायदा 2013 कलम 2 69 नुसार प्रवर्तकाच्या काही व्याख्या दिलेल्या आहेत. तर प्रवर्तक म्हणजे अशी व्यक्ती, कशी व्यक्ती, तर ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या माहितीपत्रकात तसेच वार्षिक विवरणपत्रात दिलेले असते किंवा ज्या व्यक्तीचे कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण असते किंवा ज्याच्या सल्ला व सूचनेनुसार संचालक मंडळ काम करीत असतात त्यालाच प्रवर्तक असे म्हणतात. प्रवर्तकाची कंपनी कायदा 2013 नुसार व्याख्या दिलेली आहे की ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या माहितीपत्रकामध्ये आहे तसेच वार्षिक विवरणपत्रात दिलेले असते किंवा ज्या व्यक्तीचे कंपनीचा संचालक, भागधारक या नात्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण असते किंवा ज्याच्या सल्ला व सूचनेनुसार संचालक मंडळ काम करीत असतात. तथापि जी व्यक्ती व्यावसायिक क्षमतेत प्रवर्तकास सहाय्य करते
अशा व्यक्ती, मग त्या उदाहरणार्थ अशा व्यक्ती असतील की त्यांना सहाय्य करते डॉक्टर, चार्टर्ड अकाउंट हे जे असतील यांना सहाय्य करते, परंतु ह्या प्रवर्तक म्हणून समजल्या जात नाहीत. म्हणजे ज्यांच्या सल्ला व सूचनेनुसार संचालक मंडळ काम करीत असतात त्यांनाच प्रवर्तक असं म्हटलं जातं. या व्यक्ती म्हणजेच कोण आहे? प्रवर्तक. तर यानंतर आपण कंपनी स्थापनेतील प्रवर्तनाचे जे काही टप्पे आहेत ते टप्पे पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला टप्पा आहे व्यवसायातील विविध संधीचा शोध घेणे. संधीच्या शोधात असतो. ही संधी निवडताना ते व्यवसायाची व्याप्ती, बाजारपेठेतील स्थान, उत्पादन घटकाची उपलब्धता, उपयुक्तता इत्यादी बाबींचा विचार करून नुसार व्यवसाय आराखडा तयार करतात. की जो प्रवर्तक आहे तो प्रवर्तक हा नवनवीन संधींचा शोध घेत असतो की जेणेकरून व्यवसायाची व्याप्ती, बाजारपेठेत स्थान आणि उत्पादन घटकाची उपलब्धता, उपयुक्तता या बाबीसुद्धा त्याला विचारात घेऊन यामध्ये कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो, याचा काय परिणाम व्यवसायामध्ये होईल, ह्या बाबी किती आवश्यक आहे व्यवसायामध्ये, हा संपूर्ण विचार हा प्रवर्तकाला करावा लागतो. म्हणून व्यवसायातील विविध संधींचा शोध घेणे हे प्रवर्तनातील पहिला टप्पा आहे. 2 नंबर आहे आर्थिक नियोजन करणे. चिटणीसाला आर्थिक नियोजनसुद्धा करावे लागते. कंपनीची स्थापना करायची आहे, मग कंपनी कितीपर्यंत भांडवल जमा करू शकते हे सुद्धा याचं प्रमाण लक्षात घेऊनच त्याला व्यवसायाचं आराखडा तयार करायचा असतो. की ठरविलेल्या व्यवसायाचं स्वरूप व प्रमाण याचे आर्थिक नियोजन करून आर्थिक नियोजनात भांडवलाची रक्कम, भांडवल उभारणीचे स्रोत याचाही या प्रवर्तकाला विचार करावा लागतो. की कंपनीला किती भांडवल लागू शकतं आणि कोणत्या माध्यमातून ते भांडवल जमा केलं जाऊ शकतं. म्हणून आर्थिक जे काही नियोजन आहे ते आर्थिक नियोजन प्रवर्तकाला करावे लागते. 3 नंबर आहे घटनापत्रक व नियमावली मसुदे तयार करणे. आता कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारे 2 महत्त्वाचे दस्तऐवज घटनापत्रक व नियमावलीचे मसुदे तयार केले जातात. हे जे दस्तऐवज आहे हे दस्तऐवज कंपनी नोंदणी अर्जासोबत कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करावे लागतात. कंपनी स्थापन करण्यासाठी कंपनीची घटना ही घटनापत्रकामध्ये नमूद करावी लागते. तसेच कंपनीचे जे काही नियम आहेत, जे काही रूल आहेत ते रूल हे नियमावलीमध्ये नमूद करावे लागते. म्हणून कंपनी स्थापन करण्यासाठी कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारे जे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आहेत घटनापत्रक व नियमावली. की नियमावली व घटनापत्रक हे जे दस्तऐवज आहे हे कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी अर्जासोबत कंपनीला द्यावे लागतात. कारण की कंपनी व्यवसाय स्थापन करताना कंपनीची घटनापत्रक आणि नियमावली अतिशय महत्त्वाची आहे. त्यावरच कंपनीची जे काही स्थिती आहे ती अवलंबून असते. म्हणून कंपनीची घटनापत्रक व नियमावली कंपनीला तयार करून द्यावी लागते. हे काम प्रवर्तक करत असतो. 4 नंबर आहे प्राथमिक करार करणे. तर प्रस्तावित कंपनीच्या वतीने प्रवर्तकांमार्फत प्रारंभिक महत्त्वाचे करार केले जातात. यामुळे कंपनीच्या नोंदणीनंतर कंपनी लगेचच पुढील व्यवसाय कार्यास सुरुवात करू शकते. तर प्राथमिक करार करणे म्हणजेच काय की प्रस्तावित कंपनीच्या वतीने प्रवर्तकांमार्फत जे काही प्रवर्तक आहेत त्यांच्यामार्फत प्रारंभिक महत्त्वाचे करार केले जातात. यामुळे काय होते की कंपनीच्या नोंदणीनंतर कंपनी लगेचच व्यवसायाला सुरुवात करू शकते. म्हणून हे करार करणे आवश्यक आहे. आणि शेवटचा आहे 5 नंबरचा टप्पा प्रथम संचालकांची नेमणूक. प्रवर्तक प्रथम संचालकांची नेमणूक करतात. कारण की जे काही सभासद आहेत ते सभासद व्यवस्थापनेमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. म्हणून प्रवर्तक अगोदरच काय करते, संचालकांची नेमणूक करते. नोंदणीनंतर प्रथम संचालक व्यवस्थापनाचा कारभार आपल्या हाती घेतात आणि प्रवर्तक बरेचदा कंपनीचे प्रथम संचालक म्हणून स्वतःचे नामांकन
करतात. कंपनीमध्ये जे काही संचालक आहेत प्रथम ते आपलं नामांकन अगोदर करून घेतात, कारण की ते सुरुवातीचेच कंपनीचे संचालक असतात. परंतु व्यवसायामध्ये कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सभासदाला सहभागी होणं शक्य नसतं, म्हणून यासाठी या संचालकांची नेमणूक प्रवर्तकाला करावी लागते. अशा पद्धतीने या ठिकाणी कंपनी स्थापना जी आहे ती कंपनीची स्थापना केलेली आहे. त्यानंतर कंपनी स्थापनेतील ज्या 3 अवस्था आहेत त्यातील पहिली आहे प्रवर्तन अवस्था. त्या प्रवर्तन अवस्थेचा आपण अभ्यास केलेला आहे. त्या प्रवर्तन अवस्थेतील जे काही 5 टप्पे आहेत त्या 5ही टप्प्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी कंपनीची स्थापनेसाठी जी पहिली अवस्था आहे ती आहे प्रवर्तन अवस्था.